मी माधव बनसोडे, श्रीगोंदा लाईव्ह 24मध्ये आपले स्वागत. आजची ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचच प्रशासक. राज्यातील मुदत संपलेल्या तसेच निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतीबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता अशा ग्रामपंचायतीवर सरकारी अधिकारी नव्हे तर विद्यमान सरपंच यांनाच प्रशासक म्हणून कामकाज पाहण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. यापूर्वी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर निवडणुका होईपर्यंत प्रशासक नेमण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र प्रशासकीय अडचणी आणि विस्तार अधिकाऱ्यांची कमतरता लक्षात घेता सरकारने हा निर्णय बदलला आहे. त्यानुसार ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे किंवा 28 फेब्रुवारी 2026 रोजीपर्यंत संपणार आहे त्या ठिकाणी विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे केवळ सरपंचच नव्हे तर उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांना यात समावेश असेल. प्रशासकीय समिती कार्यरत राहणार आहे. या समितीला नियमित ग्रामपंचायतीप्रमाणे सर्व अधिकार असतील, जेणेकरून गावाच्या विकासामध्ये कोणताही अडथळा येऊ नये. राजकीय वर्तुळात या निर्णयाचे स्वागत होत असून स्थानिक लोकप्रतिनिधींना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. निवडणुका होईपर्यंतच ही मुदतवाढ लागू राहणार असून हा निर्णय कायमस्वरूपी नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान गावचा विकास सुरळीत राहावा आणि प्रशासकीय कामकाजात खंड पडू नये यासाठीच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.